आज माझ्या गावामध्ये 38 येरी म्हणजे मी स्वतः तलाठी साहेबाबरोबर, कृषी अधिकाऱ्याबरोबर, ग्रामसेवक मॅडमबरोबर आमची ही सगळी टीम आम्ही स्वतः हिंडलेलो आहोत। तर माझ्या गावातल्या 37 ते 38 येरी ही नदीच्या कडेने आहेत, सगळ्यांच्याच गावच्या अख्ख्याच, आणि त्याच्या जवळजवळ सगळ्याच येरी गज भरलेल्या आहेत। गज म्हणजे पाण्याने नाही भरलेल्या, गाळाने भरलेल्या। सर, प्रशासनाचं काय मत आहे की तुमची येर पाण्याखाली गेली। आम्ही खेड्यात राहणारे माणसं आहेत, आम्हाला पाण्याखाली आणि बुजून गेली। आमचा शब्द काय आहे, ही येर कशी बुजून गेली, तसं तुम्ही बुजून गेली असल्या। 4 फूट येर उघडी नजर पडली म्हणजे ती कोरी नाही। मी त्यांना म्हणलं ही आतमध्ये तुम्ही बघा, लाकूड घाला याच्यात, ह्या येरीत गाळण दिसन। तर प्रशासनाचा त्या शब्दाचा अर्थ आम्हाला कळाना। सरकारला नम्र विनंती आहे, देवाभाऊला आमची गावकऱ्याच्या वतीने नम्र विनंती आहे की मी मुख्यमंत्र्याचा चाहता आहे, मुख्यमंत्री हुशार आहेत, पण आज जी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे की आमचे पंचनामे क्लिअर करा। 10 गुंठ्यात आमच्या शेतकऱ्याचं काही होत नाही। आज रडा येतंय, आज काय राहिलं, काय परिस्थिती माझ्या गोरगरीब, माझं तरी बरं तिकडे गेले त्या डागवस्तीत रडत हो बाया माणसं लेकरं। मी सिनियर असल्यापासून पाठा येऊन इथं रडत बसलो, काय करायचं आम्ही। आणि प्रशासन म्हणते 10 गुंठ्याचे ना 8 गुंठ्याचे तुम्हाला पैसे देऊ साठून गेलेले, तुम्ही चांगले पंचनामे करा ना। जी ओरिजिनल आहे तीच घ्या। ही काय परिस्थिती आहे सर, याच्यात काय पिकायचं शेतकऱ्यांनी सांगा ना तुम्ही। आहे का कुठं काय याच्यात सर? आता प्रत्येक शेतकरी माझा कसा उभा राहीन? आज 10 लाख आणि 15 लाख रुपये खर्च आहे याला। आमचे पिकं उभा नाही, आमचे वास्तू उभा नाही, घरं पण वाहून गेले तो सर, तुम्ही बघा इथं। आता तिकडे एक आजीनाथ आवटे म्हणून आहे, त्याचं घर पडलंय, प्रशासन म्हणतं पंचनामा नाही याचा। कुणाचा करायचा आहे मग पंचनामा? तुम्ही प्रत्यक्षात बघा, तुम्ही लाईव्ह कॅमेरे लावून आमचं आहे ना, आमचं खरडून गेलेल्याचे पंचनामे करा। 40-40, 50-50, 60-60, 80-80 आर लोकांचं वाहून गेलेलं आहे। मी नावाने सीधं बसून सांगन की कोणत्या लोकांचं किती किती गेलेलं आहे। नदीच्या काठाने तिथपर्यंत गेलेलं आहे हो, ही लोकांची परिस्थिती झाली। नदीने आकारच तिथे जाण्याचा मार्गच बदललेला आहे। डागवस्तीवर आणि आवटे वस्तीवर आहे ना, मार्ग येणारी नदी एकीकडे होती, आत्ता पाणी आणायला एकीकडून आले। खरं आहे का खोटं? ही माझा आरोप आहे, तुम्ही हेक्टरी 5 ते 48 हजार रुपये चाटून गेलेलं म्हणता। आणि आम्ही जर शेतकऱ्याचे 8 अन् 4 अन् 10 गुंठे जर टिपली तर आम्हाला मदत काय येणार आहे हो? पहिली मदत 5 हजारांनी दिली, ही 5 हजारांनी आम्हाला त्याच्यात काय होणार आहे? आमचं तर दिवाळी, आमचे सणच संपलेले सर, आमच्या शेतकऱ्याचे सण राहिलेले नाहीत, काहीच नाही राहिलं। फक्त आता माझ्याजवळ प्रूफ ठेवलेले आहेत। मी साहेब तुम्हाला पत्रकार यांना तर सांगतो की मी तलाठी साहेबाचे सगळे प्रूफ तयार करून ठेवलेले आहेत। त्यांनी नुसतं टिपून नेलेलं आहे की आम्ही शेतकरी म्हणला, जगदीश आवटे म्हणला मग 20 हार गेलंय, त्यांनी लगेच टिपलेलं आहे। पण स्वतः प्रशासनामध्ये असल्यामुळं तिथं तहसीलला तो रिपोर्ट जाणार नाही, तो रिपोर्ट तुझा येणार आहे 5 गुंठ्याचा। ही मी कालीर बळतीनं बघतोय काय चाललंय ती। माझी अपेक्षा आहे माझ्या गावासाठी नाही, सगळ्याच पूरग्रस्तांसाठी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी मदत। पण साहेब, ह्या पुराच्या पाण्याचा इतका तडाखा बसला, तुमची शेती गेली, जमीन गेल्या, विहिरी गेल्या, पण याचा शाळेला पण फटका बसला का? अहो तिथं ती गेलं साहेब, पण माझ्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा पण गेली, त्यांचं खाण्याचं धान्य गेलं, त्यांची टाटं गेले हो। ही तुम्ही बघा, ती शाळेतल्या आमच्या चिमुकल्यांचं दप्तर येतं। ही इतकी भयान बीड जिल्ह्यात परिस्थिती जिल्हा परिषद शाळेची कोणाचीच नसन, फक्त माझ्या गावची आहे, नांदा गावची आहे। आजूक प्रशासनाचं किंवा जिल्हा परिषदेचं मधलं कोणताही अधिकारी माझ्या गावावर आलेला नाही। आणि ही प्रशासनाला दाखवा, जिल्हा परिषदवाल्यांना दाखवा की ही सगळे टेबल ही शाळेतून बाहेर, ही दुसरी वेळ आहे सर। पहिली वेळेस बी इतकं झालंय, आज बी दुसरे। ही अंगणवाडीची बी परिस्थिती तिची, सगळ्यांच्या म्हणजे कुठंच इतकं शाळेबाबतीत नुकसान कोणत्याच गावात झालं नसन, ही माझ्या गावात झालेलं आहे। जिल्हा परिषदेत कोणी अधिकारी वगैरे कोणी आलेच नाही, आज मुलांची काय अवस्था आहे शाळेत? माझ्या गावाकडे जिल्हा परिषद शाळेत अधिकारी फिरकलाच नाही।
दुसरा विषय माझे चिमुकले विद्यार्थी ही विद्यार्थी मारुती हनुमान मंदिराच्या तिथं बसतेत, लालगीर स्वामीच्या तिथं बसतेत आणि एक तलाठी साजाची बारीक खोली आहे तिथं काही विद्यार्थी बसतेत. पर्याय नाही, गाऱ्यात काह्यात बी बसतेत आणि त्यांचं शिक्षणावर मन राहिलेलं नाही. कारण कुणी आलं रस्त्याने की त्यांच्याकडे पाहतेत, गाडी आली त्यांच्याकडे पाहतेत. प्रशासनाला माहिती कळवली नाही तुमच्या शाळेची? आम्ही जिल्हा परिषद मुख्याध्यापक यांना विनवणी केली की तुम्ही तुमच्या मार्फत तुमच्या प्रशासनाला तुम्ही कळवा. आम्ही कळविल्यावर ते आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत. ती म्हणलेले आहेत आम्ही कळवतो, त्यांनी त्यांच्या पातळीवर कळीला असेल, पण आज तागायत एकही अधिकारी आलेला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.